काय झालं सांगू का? एक जणांचे ना अकाउंटला कोणीतरी त्यांना पैसे असा फोन आला की हॅलो, की माझे जे पैसे आहेत ना 20-25 हजार रुपये, म्हणजे पहिले त्याने 10,000 पाठवले, नंतर 25,000 पाठवले, असं त्याच्यात गुगल पेला का काय त्यांना ते मेसेज आला की मी तर काही वापरत नाही, माझ्याकडे काहीच नाही. तर ते सांगतात आहे त्यांच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे ती बातमी आहे ह्याची आहे, एका बाईची आहे, शेतकरी कुटुंबातील बाई आहे ती. आणि तिला असं म्हटलेलं आहे की आमचे पैसे तुमच्याकडून नजरचुकीने आलेले आहेत तुमच्या अकाउंटला, आणि आम्हाला ते हॉस्पिटलमध्ये आमचे मुलगा आजारी आहे किंवा मुलगी आजारी, त्यांच्या अकाउंटवर पाठवायचे होते, परंतु नजरचुकीने तुमच्या अकाउंटवर ते जमा झाले, तर तुम्ही ते आलेले पैसे परत आमच्या अकाउंटला पाठवून द्या. तर त्या बाईला ते वाटलं की बरं बरं बाबा, चुकून आले असतील नाही का. मग तिने बघितलं तर हो, आलेले आहेत पैसे. तर आलेले पैसे तिने काय केलं, परत त्यांना ट्रान्सफर केले, म्हणजे पाठवले. तर पाठवल्याच्या नंतर तिचे जे 20,000 रुपये होते, म्हणजे तिच्याकडे एकूण 25,000 रुपये होते तिच्या अकाउंटमध्ये, त्यातले 20,000 रुपये त्या लोकांनी गायब केले. आता कसे गायब केले आणि कसं काय केलं हे काही माहिती नाही. आणि आता तिची पोलीस चौकीमध्ये कंप्लेंट घेत नाही आणि काही नाही. आणि त्यांनी सांगितलं 1930 म्हणजे 1930ला तुम्ही सतत फोन करा. आता जे काही फ्रॉड होतात ह्याचे मोबाईलवरून, तर ते म्हणजे सायबर हे सेलला ते 1930ला फोन करत राहा, म्हणजे तिथं तुम्ही तक्रार नोंदवा. तर तिथे पण फोन उचलला जात नाही. की खूप वेळा ती बाई ट्राय करते, रडतीये, गरीब बाई आहे, आणि तिचे 20,000 रुपये अकाउंटमध्ये गेले. तर सर्वांना सांगते, ज्या वेळेस तुम्ही अकाउंट देणं घेणं, फोनपे वगैरे हे ते काय काय तुम्ही करता ते सांभाळून करा. कारण का आजकाल फ्रॉड कुठून कसा, आणि कसं तुमचं बँक अकाउंट किंवा काही असेल बॅलन्स वगैरे, ते सर्व गायब करण्यात एकदम माहीर आहेत लोक. आणि ते असे खोटं बोलतात, खोटं सांगतात. तर तुम्ही सांभाळून राहा आणि कोणालाही पैसे पाठवू नका. मुख्यतः आलेले पैसे असतील तर त्यांना म्हणायचं की तुम्ही या आणि घेऊन जा, हो की नाही, किंवा आम्ही येऊन तुम्हाला ते पैसे देतो, आम्ही पाठवत नाही. हॉस्पिटलला तर हॉस्पिटलला, घरी तर घरी, तुमच्या हातात आम्ही ते पैसे आणून ठेवतो, परंतु आम्ही काही ट्रान्झॅक्शन करणार नाही, हो की नाही. आणि कोणाशीच तुम्ही बँकेचा व्यवहार करू नका, कारण आजकाल फ्रॉड हे खूप जोरात चालू आहे. आणि सांभाळून व्यवहार करत जा. धन्यवाद.